हाय हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊत अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते. चला तर आपण मस्त असा गाजराचा हलवा बनवणार आहोत. इथे साधारण मी पाव किलोपेक्षा थोडेसे जास्त गाजर स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून छान असे किसून घेतलेले आहेत. चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया. तिथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला स्टार्टिंगला 2 चमचे तूप टाकायचं आहे. हे घरी बनवलेलं तूप आहे. 1-2 चमचे तूप टाकायचे. तूप छान मेल्ट झाले ना की त्यामध्ये आपल्याला जे किसून घेतलेले गाजर आहेत ना ते टाकायचे आहेत आणि ते तुपामध्ये छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचन क्वीन ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवरही नक्की क्लिक करा. इथे गाजर मी कढईमध्ये टाकलेले आहेत, किसलेले गाजर. आता छान ह्याला आपण एक 5 मिनटं छान असे तुपामध्ये परतून घेणार आहोत. इथं पाहू शकता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. मस्त असं परतून घेतलं ना चवीला खूप छान असा गाजराचा हलवा बनून तयार होतो. असं कढईमध्ये करा तुम्ही स्पेशली. थोडासा वेळ लागतो पण जबरदस्त अशी याची टेस्ट येते. मस्त टेस्टी हा हलवा बनून तयार होतो. साधारण हे 5 मिनटं आपल्याला असं 5-7 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये. इथे पाहू शकता 5-7 मिनटं छान असं मी परतून घेतलेलं आहे. काय सुंदर आणि अप्रतिम असा रंग दिसत आहे गाजराचा. पाहू शकता तुम्ही. अगदी कमी साहित्यात होतो आणि चवीला मस्त लागतो आणि पौष्टिक आहे. लहान मुलांपासून ते मोठे सगळेच आवडीने खातील इतका हा टेस्टी गाजराचा हलवा बनून तयार होतो. अगदी परफेक्ट पद्धतीने बनवलेला आहे. ते 5-7 मिनटं छान असं मी तुपामध्ये गाजर परतून घेतलेले आहेत. नंतर आपल्याला हे जे परतून घेतलेले गाजर आहेत ना ते साईडला करायचं आहे. त्याच ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन परत 2 चमचे तूप टाकायचे. इथे पाहू शकता परत मी 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे. आता मी मिक्सरला लावून एक 7-8 बदाम आणि 7-8 काजू आणि 7-8 पिस्ता हे छान मिक्सरला लावून त्याची बारीक अशी पूड करून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही. आता हे छान असं तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. अगदी कमी साहित्यामध्ये होतो, पटकीनी होतो. इथे पाहू शकता हे छान असं तुपामध्ये परतलं ना परत ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर लगेच आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे. इथे पाहू शकता मी साखर टाकलेली आहे. साधारण मी जे आपण ज्या वाटीनेच आपण गाजर घेतले होते ना त्याच प्रमाणात मी अर्ध्या प्रमाणात साखर घेतलेली आहे. इथे पाहू शकतात ती साखरसुद्धा आपल्याला मस्त असं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जे ड्रायफ्रूट्स टाकले होते ना आपण तुपामध्ये परतून झाले ना लगेच त्याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता पण हे प्रमाण जे आहे ना एकदम परफेक्ट आहे. कारण की म्हणजे आपण जे घेतलं होतं ना बाऊल त्याच्यामध्ये जे गाजर घेतले ना त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला साखर टाकायची. साधारण 1-2 वाट्या जर हे असेल ना काय म्हणतात किस असेल आपला ह्याचा गाजराचा तर त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला साखर टाकायची. मस्त अप्रतिम असा आणि एकदम परफेक्ट असा गाजराचा हलवा बनवून तयार होतो. जास्त गोडही होत नाही, जास्त फिक्काही होत नाही. इथे पाहू शकता काय भारी असा रंग आलेला आहे. त्याच्यावर झाकण ठेवलं होतं मी आणि एक 7-8 मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे. इथे पाहू शकता नंतर आपल्याला याच्यामध्ये एक अर्धा पिलेला एक पिलेला थोडंसं कमी दूध आणि दुधाची साय टाकायची आहे. साय नक्की ॲड करा. मस्त अशी क्रीमी अशी टेस्ट येते गाजराच्या हलवाला. इथे पाहू शकता इथे म्हणजे 1 वाटीला थोडंसं कमी दूध आणि दुधाची साय घेतलेली आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. इथे पाहू शकता. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला आपल्याला छान असं आटवून घ्यायचं आहे. एक 7-8 मिनिट लागतात. परत गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून ही प्रोसेस करायची आहे. इथे पाहू शकता छान असं आटलेलं आहे. आता यामध्ये लास्टला आपल्याला वेलदोडे टाकायचे आहेत. विलायची हिरव्या विलायची असतात ना त्या खलबत्त्यामध्ये छान अशा क्रश करून घेतलेल्या 4 विलायची घेतल्या होत्या मी. ते पाहू शकता मस्त खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेले. असं जर लास्टला टाकलं ना फ्लेवर मस्त असा येतो वेलदोड्याचा ह्याच्यामध्ये गाजरमध्ये. मस्त अशी टेस्ट लागते. छान असं मिक्स करून घेतलेले पाहू शकता. अगदी एक 15-20 मिनिटात हलवा बनवून तयार होतो आणि कढईमध्ये नक्की बनवा. फार छान टेस्ट येत्या. कुकरला वगैरे बनवण्यापेक्षा जसं ओरिजिनल बनवतात ना असा बनवा. मस्त असा लागतो, टेस्टी लागतो. मस्त टेस्टी आणि अप्रतिम असा गाजराचा साजूक तुपातील हलवा बनून तयार आहे. रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात थँक्यू. व्हिडिओला एक लाईक नक्की करा.